नमस्कार लर्नर्स मावळ्यांनो, आपण आज 8व्या भागामध्ये जाणार आहोत आपल्या काळकामच्या। आपण आजपर्यंत 7 भाग बघितलेत। 7 भागामध्ये जवळपास पूर्ण तुमचे काळकामचे प्रकार टाइप कव्हर केलेले आहेत। ठीक आहे, आता आपण आज 8वा आणि उद्याला 9वा भाग बघणार आहोत। 8 आणि 9 मध्ये काय असेल, मागे जे चॅप्टर पूर्ण आपण बघितलो त्याचे मिक्स प्रश्न असतील, म्हणजे कोणताही प्रश्न कुठेही आलेला असेल तुमचा, असे टोटल मिक्स प्रश्न असतील। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या टोटल किती बघा 8 टाइप आणि हे 9 टाइप नंतर आपण नळ टाकी हा भाग सुरू करणार आहोत। त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, त्याच्यानंतर पुढे गेलो तर आपण सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा ह्या पद्धतीचे पूर्ण चॅप्टर आपण आपल्या ह्या चॅनलवरती कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत 8वा भाग। चला तर मग 8व्या भागामध्ये बघूत आता कुठले कुठले प्रश्न असतील, मिक्स असतील। हे सगळे टोटल प्रश्न काय असतील, हे मिक्स असतील। चला या आता बघा काय म्हणलंय पहिल्या प्रश्नात। समजा आपल्याला हा पहिला प्रश्न म्हणलंय, दिवसाचे 8 तास काम करणाऱ्या 36 व्यक्ती 12 दिवसात 3 युनिट काम करू शकतात। बघा दिवसाचे किती तास, 8 तास करायचे आणि किती व्यक्ती येतात, 36 व्यक्ती। मग बघा 36 व्यक्ती दिवसाचे 8 तास आणि 12 दिवसात किती युनिट संपवतात, 3 युनिट। आता हे युनिट म्हणजे काय दिले, युनिट म्हणजे काम। युनिट म्हणजे काय, काम। तर तेवढे युनिट आहेत, जसं कंपनीमध्ये असते बघा, काय म्हणतात की हे पूर्ण युनिट हे इंजिनियर सांभाळतील, हे पूर्ण युनिट हे इंजिनियर काम करतील, असं म्हणतात। म्हणजे युनिट म्हणजे काय, तर काम आहे, तर कामाच्या जागी काम लिहा। चला नंतर किती, दिवसाचे 6 तास 5 युनिट 16 दिवसात माणसे काढायचे, तर दिवसाचे 6 तास 16 दिवसात युनिट किती येतं, 5। इथल्या इथं भाग जात असेल तर इथल्या इथं भाग द्या, भाग दिला तर काय ते बघा आता। तर समजा मी असं बघितलं 8 1 8 8 2 16, त्याला खाली घेऊन जा नंतर भागा, असं करण्यापेक्षा इथल्या इथं भाग द्या। पुन्हा भाग द्या 6 1 6 6 2 12, आणखी भाग द्या 2 1 2 2 1 2 कटले। आता आपल्याकडे इकडे 36 आहे बघा, 3 1 3 3 1 3 3 2 6, इकडे भागाकारात किती आहे, 5। हे भागाकारातलं इकडे गुणाकारात जाणार, म्हणजे 5 गुणिले 12 किती हो, 60 माणसे। किती माणसे, 60 माणसे। ठीक आहे, तर हे आलं तुमचं M2, किती माणसे, 60 माणसे। ठीक आहे, यस। चला आता नेक्स्ट पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं असेल बघा, आता कार्यक्षमतेचं गुणोत्तर दिलं की प्रश्न सोपा झाला। तुम्हाला मी अगोदरपासून म्हणतोय कार्यक्षमतेचं गुणोत्तर दिलं की प्रश्न सोपा होतो। कसं पाहता, त्यांच्या कार्यक्षमतेचं, कोणाकोणाच्या, ABC यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर दिलंय आपल्याला, A B आणि C। कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती दिले, 5 6 6 8 दिले, बरोबर आहे, 5 6 6 8 दिले। ते तिघे एक काम किती तासात, 120 तासामध्ये पूर्ण करतात। तिघे किती, 120 तासामध्ये। आता हे गुणोत्तर दिले कार्यक्षमतेचं, याचा अर्थ काय, जर समजा दिवसाचा उल्लेख असेल तर दिवसात म्हणायचं। कसं, आता यांना तासात म्हणले तर A एका तासात 5 विटा, B एका तासात 6 विटा, C एका तासात 8 विटा, एका तासाची गोष्ट आहे। मग समजा जर आपल्याला एकूण काम काढायचं असेल तर बघा आता, हे तिघे मिळून एका दिवसात किती विटा फेकतात, 19 फेकतात। अशा किती दिवस फेकल्यात काम संपते, 120, म्हणजे दररोज 19 19 19 अशा 120 विटा फेकायच्या, ते काम तुमचं समाप्त होतंय। मग याचा अर्थ एकूण काम आहे 19 गुणिले 120। पुढे काय म्हणले, या कामाचा किती टक्के भाग, 40% भाग। मग या कामाचा 40% भाग, मग बघा आता तो कोण करणार आहे, बीला लागणारा वेळ। आता मला सांगा, या कामाचा 40% भाग म्हणजे काय, 19 गुणिले 120। याचा गुणाकार करू नका ठेवू, थोडं सोपं जाईल कॅल्क्युलेशन करायला। याचा 40% म्हणजे 40 भागिले 100, 0 0 0 0 कटले। मग आपल्याला एकूण काम काय मिळाले, तर 19 12 आणि 4 भागिले, आता काय करणार, बी करतो म्हणतोय एकटा, बी एका दिवसात किती फेकतो, 6। चला बरं, मग याला 6 एवढ्या विटा फेकायच्या, दररोजच्या म्हणतोय मी, एका तासात 6 फेकतो, एवढ्या विटा फेकायच्यात किती तास लागतील, तर हे 19 आहे, हे इथं 6 2 12, मग 19 गुणिले 4, इथं काय आहे 19 आहे, तर हे 6 1 6 6 2 12, 19 गुणिले 4 गुणिले 2 आहे। आता मग काय झालं, 19 गुणिले 8, मग 19 गुणिले 8 जर केला तुम्ही, 8 9 72, हातचे आले 7, 8 1 8 7 15, 152 तास लागतील। काय लागेल, 152, पर्याय क्रमांक
1. चला नेक्स्ट बघूत. आता हे मिक्स क्वेश्चन आहेत हा, कुठल्याही टाईपचा मधातच येऊ शकतो. पाहता 16 व्यक्ती दररोज किती तास काम करताय? 6 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर 24 व्यक्ती दररोज 8 तास काम करून त्याच कामाच्या किती टक्के? 80%. म्हणजे काम सारखं नाही. पहिलं जर 100 विटा फेकायच्या असतील तर नंतर 80 विटा फेकायच्यात. म्हणजे याचा अर्थ बघा, आता लिहिताना असं लिहा, हे किती येतं? व्यक्ती 16, व्यक्ती 16 दररोज 6 तास किती दिवसात? 10 दिवसात. काम किती? समजा सुरुवातीचं काम म्हणून 100% है ना, तर नंतरचं काम काय होईल बघा. आता 24 व्यक्ती दररोज किती तास? 8 तास. आणि त्याच कामाचा किती दिवसात संपेल म्हणले, त्याच कामाचा किती टक्के भाग? 80% भाग. इथं जर 100% असेल तर इथं 80, इथं 100 विटा असतील तर इथं 80 विटा. चला आपल्याला D2 विचारले. इथल्या इथं भाग द्या किंवा भागाकारात जे खाली आहे ते वरी घेऊन जा, जे तिकडे वरी आहे ते इकडे खाली आणा, काही करा. समजा आपण काही मुलं थोडे कॅल्क्युलेशनमध्ये कच्चे आहेत बघा, त्यांच्यासाठी काय करू पहा. हे इकडे घेऊन गेलो, हे दोघंही खाली आणले. 100 गुणिले किती हो? 24 गुणिले 8 खाली आणले. चला आता याला भाग द्या बरं. 1 0 2 0, 1 0 2 0 कटले. पुढे 8 1 8, इथं 8 8 कटले. परत भाग द्या. 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16. आणखी भाग द्या. 3 1 3, 3 दोन्ही 6, 2 गुणिले 2 किती हो? 4 दिवस म्हणले ना. यस, 4 दिवस. D2 आलं तुमचं 4 दिवस. चला एवढं सोपं आहे बघा हे. हां, काळकाम म्हणायला फक्त आपल्याला अवघड दिसतो, बरेच विद्यार्थी याला खूप अवघड समजतात, पण तेवढा अवघड तो नाही. ठीक आहे, चला या. आता याच्यामध्ये काय दिले आपल्याला प्रश्नात? आता हे कॉमन सेन्सवरचा प्रश्न आहे बघा. म्हणजे तुम्हाला पगार काढायचे किंवा किती कमवतात ते काढायचे. कसं काढायचं बघा. आता त्यांना म्हणले 6 पुरुष किंवा 5 महिला 2 दिवसामध्ये एवढे पैसे कमवतात. किती? 6 पुरुष किंवा 5 महिला. याचा अर्थ असा नाही होता 6 आणि 5 11 जण 2 दिवसात एवढं कमवतात, तसा नाही अर्थ होते. किंवा आहे मधात. काय? किंवा. याचा अर्थ असा होतो की 6 पुरुष हे 2 दिवसात एवढे कमवतात. आपण काय काढू? 6 पुरुष एका दिवसात. 2 दिवसात एवढे, तर एका दिवसात किती? हे याच्या निम्म 7410 है ना. 6 पुरुष एवढं. मग आता सांगा एक पुरुष किती कमवत असेल? 7 4 1 10 भागिले 6. 6 1 6, 14 झाले. 6 दोन्ही 12, 2 21 झाले. 6 त्रिक 18, 30 झाले. 6 पंचे 30. एक व्यक्ती एका दिवसात एवढे पैसे कमवतो. आता महिलांच्या बाबतीत 5 महिला 2 दिवसात एवढे कमवतात. मग 5 महिला एका दिवसात किती कमवतील? सेम याच्यासारखेच अर्धे कमवतील है ना. मग आता 5 महिला एवढे कमवतात. महिला म्हणले आपण W लिहू त्याला. 5W. तर 1W 7 4 1 0, याला कितीनं भागणार आपण? 5नं. चला बोला. 5 1 5, 2 उरले 24 झाले. 5 4 20 है ना. 5 5 25ला जाऊ शकत नव्हतो, 24च होते. 5 4 20, 4 उरले 41, 5 8 40, 1 उरला 10, 5 दोन्ही 10. मग एक महिला एका दिवसात एवढे पैसे कमवतात. चला 4 महिला 6 पुरुष किती पैसे कमवतील एका दिवसात? एक महिला एवढे पैसे, तर 4 महिला किती? इथं लिहितो 4W एका दिवसात. 4 गुणिले एका दिवसात 1482 किती येतं बरं यांचा गुणाकार? 4 दोन्ही 8, थोडंसं पलीकडे 4 दोन्ही 8, 4 8 32, हातच्या आले 3, 4 4 16, 16 आणि 3 19, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. म्हणजे एका दिवसात 4 महिला एवढे पैसे कमवतात. तर आता विचारले 5 पुरुष किती कमवतील है ना. ते पण काढायच्या. 5 नाही 6 म्हणले. किती? 6. तर 6 पुरुष. तर 6 गुणिले एका दिवसात एक पुरुष किती कमवतो? 1235. चला 6 पंचे 30, हातच्या आले 3, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21, हातच्या आले 2, 6 दोन्ही 12 आणि 2 14, हातचा आला 1, 6 1 6 आणि 1 7. हा चला बोला यांची बेरीज काय येते? 8 3 13, हातचा आला 1, 6 7 परत 13, म्हणजे 13 3 38. पर्याय क्रमांक पहिला 13 3 38. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूत या. आता काय म्हणले? एची कार्यक्षमता
बीच्या तिप्पट आहे. पटीवरचे तर खूप घेतलेत बघा आपण. पटीवरचे प्रश्न चुकायला नको आता तुमच्या. पटीवरचे प्रश्न खूप घेतले. काय म्हणले? एची कार्यक्षमता बीच्या तिप्पट. समजा आपण ए बी सी लिहिलं. एची कार्यक्षमता बीच्या काय आहे? तिप्पट. आणि बीची कार्यक्षमता सीच्या काय आहे? दुप्पट. आपण पलीकडून येऊ ना. बीची कार्यक्षमता सीच्या कशी? दुप्पट. मग समजा जर सी 1 वीट फेकत असेल तर यानं 2 फेकणार. आणि ए बीच्या तिप्पट, मग याच्या तिप्पट म्हणजे यानं किती? 6 फेकणार. आता बघा, एका दिवसात ए 6 विटा, बी 2 विटा, सी 1 वीट फेकतो, बरोबर आहे. तर त्यानं काय म्हणले? जर बी एकटा एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो, म्हणजे एकूण काम काढण्यासाठी आपल्याला ही आयडिया दिली त्यानं, बरोबर आहे. चला, एकूण काम कसं? तुमचं बी एकटा 15 दिवसात त्या पूर्ण विटा फेकतो. सांगा बरं, बी दररोजच्या किती फेकतो? 2 फेकतो. त्यानं किती दिवस फेकल्या? 15 दिवस. दररोजच्या 2 फेकू 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 त्यानं 15 दिवसात सगळ्या विटा फेकल्या. म्हणजे याचा अर्थ एकूण विटा होत्या तर किती? 30 होत्या. मग आता काय म्हणलंय त्यानं? तर ए आणि सी दोघे मिळून ते किती दिवसात काम पूर्ण करतील? म्हणजे 30 विटा कोण कोण फेकतो म्हणतंय? ए आणि सी. चला, ए आणि सी एका दिवसात किती फेकतात? 7 फेकतात. मग 7 चौक 28, उरले किती? 2. 2 भागिले 7 एवढे दिवस लागतील. पर्याय क्रमांक पहिला. आलं लक्षात? येस. एकदम सोपे प्रश्न असतात. फक्त हे असं काही दिलं पट्टीवरचं, थोडं सायलेंटली विचार करा आणि आपण ज्या पद्धतीनं कव्हर करत आलोय चॅप्टर त्याच पद्धतीनं तुम्ही सराव करा आणि तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील. ठीक आहे. चला या. आता आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय दिले? ए आणि बी मिळून एका कामाचा ए आणि बी मिळून एक काम 3.203 दिवसात पूर्ण करतात, बरोबर आहे. कोण कोण म्हणले? दोघं मिळून. ना आपल्याला असे प्रश्न आपण पहिल्या टाईप पासून बघितलेत. दोघं म्हणले ना. चला, ए आणि बी, तर ए प्लस बी लिहा. दुसरं सी प्लस डी आहे, सी प्लस डी लिहा. चालतंय. आता बोला, किती दिवसात पूर्ण करता? हे याला सरळ करा बरं. 3 त्रिक 9 2 11, म्हणजे हे आलं तुमचं 11/3. याला सरळ करा. 7 त्रिक 21 आणि 1 22, 22/7. आता तुम्हाला यांचा काढायचा असतो लसावी. अपूर्णांकाचा लसावी काढताना वरच्या वरच्यांचा लसावी, म्हणजे 11 आणि 22चा लसावी काढला, 22 आला. भागिले मसावी कोणाचा? 3 आणि 7चा मसावी 1, म्हणजे याचा अर्थ काय? 22. आता जर तुम्ही या 22ला कोणा भागितलं? 11/3 न भागलं तर हे 3 जे आहे तुमचं व्यस्त होतं, इथं जातं, बरोबर आहे. हां, मग 11 2 22, म्हणजे उत्तर काय येईल? हे 6. ह्याचं काय येईल? 22/22 हे 7 आहे. 7 काय जाईल? वरी जाईल, म्हणजे याचा अर्थ तुमचं गुणिले 7 होईल. 22 22 कटलं, याचं सुद्धा काय उत्तर आलं? 7. म्हणजे तुम्ही जर भागलं तर याला काय आलं? 7 आलं. ठीक आहे. चला, आता काय काय म्हणले? ए बी सी डी यांनी एकत्र काम केल्यास त्या कामाच्या अर्धे काम किती दिवसात पूर्ण होईल? या कामाच्या अर्धे काम कोणाकोणाला? ए बी सी डी. हां, कामाच्या अर्धे काम 22च्या अर्ध 11. 11 काम करायचंय कोणाला? चौघांना. हे दोघं मिळून एका दिवसात 6 आणि हे दोघं मिळून एका दिवसात 7. आणि जर चौघं कामाला लावले तर एका दिवसात किती विटा फेकतील? 13. किती फेकतील? 13. मग हे 11/13 भाग जाते 9. पर्याय सुद्धा तसेच दिलेले आहेत. 11/13 आले. यस. चला नेक्स्ट. आता बघा, आता काय दिलंय? ए एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 48 दिवसात पूर्ण करतो. पहा आता, ए एक काम सेपरेट लिहा. 2 दिलेत 2 लिहा. 3 दिलेत का? नाही दिले. चला, ए बी. ए एक काम किती दिवसात? 30 दिवसात. आणि यानं किती दिवसात? 48 दिवसात पूर्ण करतो. यांचा लसावी किती वर? 30 आणि 48चा लसावी. समजा मोठी संख्या असेल, येत नसेल ना, तर थोडंसं बाजूला घ्या, काही थोडे सेकंद जाऊ द्या, परंतु चुकू नये. हां, समजा आपण जर या दोघांना भागतो म्हणलं 6 न, तर 6 पंचे 30, 6 8 48. आता भाग जातो कोणी नाही, 8 पंचे 40 गुणाकारात, म्हणजे 240. काय आहे? 240. चला, मग आता 240ला जर 30 न भागितलं तर 8 येते. 3 8 24. आणि याला जर भागितलं तर काय येते बघा? 240/48 है ना. 240/48. 24 2 48, 24 1 24, बे 1 बे, बे पंचे 10, म्हणजे काय आलं? हे 5 आले. संपलं. हां, आता काय काय म्हणले बघा? टोटल 240 विटा फेकायच्यात. हां,
एने कामाला सुरुवात केली व 20 दिवसानंतर तो कामावर आलाच नाही. एनं कामाला सुरुवात केली, मग एनं किती दिवस काम केलं 20 दिवसात? एचे 20 दिवसाचे काम. हा बोला, एचे 20 दिवसाचे काम. आता ए एका दिवसात किती विटा फेकतो? 8 फेकतो. असे किती दिवस फेकले? 20 दिवस फेकले. 160 विटा फेकल्या. 240 मधून 160 फेकल्या, उरल्या किती? 240 मधून 160 फेकल्या, उरल्या किती? 80 विटा. आता 80 विटा कोण फेकतो म्हणते? तर 80 विटा बी फेकतो म्हणते. मग 80 विटा फेकायला बीला किती दिवस लागतील? तर बी एका दिवसात किती फेकतो? 5 फेकतो. तर 5 एक 5, 3 उरले, 30 झाले, 5 सक 30, म्हणजे उत्तर आलं तुमचं 16 दिवस. काय आलं उत्तर? 16 दिवस. पर्याय क्रमांक 3. यस. चला या आता नेक्स्ट. हां, ट्राय करा बरं. आता बघा बरं, आता हे कसं काढायचं. असे प्रश्न आले ना की म्हणजे हे टेन्शनमध्ये यायचं नाही. असे आले की ह्याला सायलेंटली विचार करा, वाचा. तुम्ही सराव केलेला असतो, प्रॅक्टिस केली असते, फक्त कन्सेप्ट लावा काय लागतं तर. बघा बरं, असे प्रश्न बघितले ना तर घाबरून जायचं नाही. जे मागे शिकलोत 100% त्याचा कुठेतरी ॲप्लिकेशन असल्यासारखं आहे. ठीक आहे. चला या आता बघा काय काय म्हणले. ए 20 दिवसात, बी 25 दिवसात. हां, हे करा, आपला टेबल बनवा. ए 20 दिवसात, बी 25 दिवसात. टेबल जर बनवला तर बघा आता ए आणि बी. ए किती दिवसात? 20 दिवसात. हे किती दिवसात? 25 दिवसात. लसाई किती? 100. याला भागा. हां, 20 100, 25 4 100. आता काय म्हणले पुढचं बघा. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि काही दिवसानंतर त्यामध्ये सी सामील झाला. अशा पद्धतीने तिघांनी 10 दिवसात काम पूर्ण केले. बघा आता सोपं आहे. समजा रेषेवर सांगतो म्हणलं तर बघा, टोटल किती विटा फेकायच्यात? 100. आता तिघांनी हे काम किती दिवसात पूर्ण केले? 10 दिवसात. बरोबर आहे. मग ए प्लस बी प्लस सी, तिघांनी काम 10 दिवसात पूर्ण केले. हा ना, म्हणजे याचा अर्थ ए बी हे कंटिन्यू 10 दिवस काम केलेत. मग ए आणि बी एका दिवसात किती करतात हे माहीत आहे. मग ए आणि बी एका दिवसात दोघं मिळून किती करतात? 9. मग ए आणि बीनंच किती केले बघा. आता ए प्लस बीने 10 दिवसात किती काम केलं असेल त्याचं बाजूला काढा, आणि उरलेलं काम कोण केले? सीनं केले, ते बाजूला काढा. बघा आता ए प्लस बीने केलेले काम किती असेल? केलेले काम. हां बोला, ए आणि बीने केलेले काम एका दिवसात 9 विटा फेकतात. असे 10 दिवस त्यांनी फेकलेत, म्हणजे याचा अर्थ 90 विटा फेकल्या. ठीक आहे. आता ए आणि बीनं 90 फेकल्या, म्हणजे याचा अर्थ सीनं किती फेकल्या? हो, 10 फेकल्या. सीनं किती फेकल्या? 10 फेकल्या. मग सीचे एका दिवसाचे काम सांगा बरं. त्यानं 10 विटा फेकल्या आणि किती दिवस फेकू लागले त्यांनी? ए आणि बी बरोबर 10 दिवस. मग याचा अर्थ काय? तर 10 विटा सीनं 10 दिवसात फेकल्या, म्हणजे सी एका दिवसात एकच वीट फेकतो. सी एका दिवसात एकच वीट फेकतो. तर बघा आता काय म्हणले. तर त्यांना एकूण मजुरी रुपये 700 मिळाली, तर सीचा वाटा किती? आता मला सांगा, तिघं मिळून एका दिवसात किती फेकायलेत बघा बरं. आता हे 5 आणि 4 9, आणि सी किती फेकतो? 1, म्हणजे तिघं मिळून 10 फेकतात. बरोबर आहे. मग तिघं मिळून 10 फेकतात, तर 10 विटा फेकण्यासाठी मिळत आहे 700 रुपये. तर सी किती फेकतो? 1 फेकतो. तर 1 फेकणाराला मिळतील किती रुपये? किती रुपये? हां, चला तिरपा गुणाकार करा, किंवा इथल्या इथंच तुम्ही कट करू शकता. 0 0 कटला तर किती रुपये? 70 रुपये. किती रुपये? 70 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आला तुमचा, 70 रुपये. मजुरीचे प्रश्न आपण भरपूर बघले, त्यांना पैसे वाटण्याचे पण खूप प्रश्न बघितले. ठीक आहे. चला या आता आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. आता हे असे प्रश्न आले ना की थोडंसं तुम्हाला म्हणजे टेन्शन वाटतं की अरे कसे सोडायचे, परंतु हे एकदम सोपे. पहिल्या लेक्चरपासून याच्या ट्रिक सांगितलं कसं काढायचं. बघा आता किती लोक येतं? ए बी आणि काही दिवसानंतर 10 दिवस कामावर केले, त्यानंतर सी, म्हणजे 3 लोक आहेत. पण आपल्याला कामाचं देताना मात्र दोघांचंच दिलं की ते काम किती दिवसात पूर्ण करतील. असू द्या. चला 2 रकाने बनवा, ए आणि बी. सांगा बरं आता इथं किती लिहू, हेच महत्त्वाचं आहे. त्यानं म्हणलं एका कामाचा 4/5 भाग किती दिवसात? 20 दिवसात पूर्ण करतो, है ना.
20 दिवसात पूर्ण करतो. मग आता आपल्याला हे असं माहिती आहे का अख्खं काम किती दिवसात पूर्ण करतो? नाही माहित. एवढा भाग 20 दिवसात पूर्ण करतो. मग अख्खं काम किती दिवसात पूर्ण करेल ते काढायचं. कसं काढायचं? तुम्हाला म्हणलो जे भागाकारात असेल ते याला गुणाकारात घ्यायचं. म्हणजे कसं? बाजूला लिहू का? 20 गुणिले गुणिले काय करायचं? 5 आणि भागिले कोण करायचं? जो वरी असेल तो. भागिले 4 4 25. म्हणजे याचा अर्थ याला किती लागतील? 25 दिवस. 25 दिवसात तो काम पूर्ण करतो. आता पुढचं आहे इकडे. तुम्हाला 15 दिवसात एका कामाचा 3/4 भाग 15 दिवसात. मग आता 15 गुणिले 4 गुणाकारात घ्यायचं आणि 3 भागाकारात घ्यायचं. काय आलं? 20. काय आलं? 20. मग हे लागतील तुम्हाला याला 20 दिवस. संपलं. आता लसावी काढा. सेम 100 लसावी. याला भागा 4, याला आलंय 5. आता काय काय म्हणलंय बघा. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि 10 दिवस एकत्र काम केले. आता सांगा दोघं एका दिवसात किती विटा फेकतात? 9 विटा फेकतात. मग दोघांनी किती दिवस फेकले? 10 दिवस. मग ए व बी म्हणून ए प्लस बी चे 10 दिवसाचे काम. ए प्लस बी चे 10 दिवसाचे काम किती वर? एका दिवसात 9 विटा फेकतात. 10 दिवसात किती फेकल्या असतील? 90. आता उरल्या किती विटा? 10. मग त्या उरलेल्या 10 विटा आता सी चे एका दिवसाचे काम काढायचं असेल तर बघा एका दिवसाचे काम. आता 10 विटा उरल्यात आणि सीनं त्या 10 विटा किती दिवसात फेकल्या? तर उर्वरित काम सीने एका दिवसात पूर्ण केले. उरले काम किती? 10 आणि त्या 10च्या 10 विटा सीनं एकाच दिवसात फेकल्या. म्हणजे याचा अर्थ सीचे एका दिवसाचे काम किती आहे? 10. ह्याचं एका दिवसाचं 4, याचं एका दिवसाचं 5. मग सीचं एका दिवसाचं किती आहे? 10 आहे. आता काय म्हणले? तर बी आणि सी दोघे मिळून त्या कामाचा 3/4 भाग. कोण कोण? बी आणि सी. बी प्लस सी. एकूण कामाचा 3/4 भाग. 100चा 3/4 म्हणजे किती? हे आलं तुमचं 25. 75. ह्या 75 विटा बी आणि सी किती दिवसात फेकतील म्हणलंय. चला बी आणि सी. बी एका दिवसात 5, सी एका दिवसात 10. दोघे मिळून किती? 15. मग त्यांना 75 फेकायला किती दिवस लागतील? 5 दिवस. संपेस. किती दिवस लागतील? 5 दिवस. आले? यस. म्हणून पर्याय काय आला? 5 दिवस. बघा काम तुमचं जे दिलेलं असते ना त्या कामानुसार ते घेणे. जसं जसं त्यांना म्हणलंय त्या त्या पद्धतीनं सॉल्व करत करत पुढं जाणे. ठीक आहे. या आता नेक्स्ट बघा काय म्हणते. हे प्रश्न थोडासा वेगळा आहे. तुम्ही याला स्टार करून घेऊ शकता. स्टार करून बाजूला लिहून घ्या कारण हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तुम्हाला छोटा क्वेश्चन दिसतो, वाचायला सोपा वाटतो, परंतु कसं दिलंय त्यानं त्या कामाच्या याच्यात त्याच्यात बघा आता काय म्हणलंय. आता त्यानं म्हणलंय वैभव एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. काय? वैभव एक काम 60 दिवसात पूर्ण करू शकतो. तर तो 15 दिवस काम करतो. त्यानंतर उर्वरित काम संदीप एकटा 30 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. आता याच्यावरनं तुम्हाला वैभव आणि संदीप याचं एका एका दिवसाचं काम काढायचंय. कसं पहा. आता वैभव एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 60. मग आपण असं लिहूत की वैभव एक काम 60 दिवसात. त्याचं व्ही म्हणूत. तर वैभव एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 60 दिवसात पूर्ण करतो. आता पुढं काय म्हणलंय? वैभवनं समजा वैभव दररोजची एक वीट फेक. समजा मला दररोजची एक वीट फेकत असेल तर एकूण किती दिवस लागतील? 60 दिवस आहे ना. त्यानं काय केलंय? आता वैभवनं 15 दिवस काम केलंय. 15 दिवस काम केलंय. 15 विटा फेकल्या समजा. आता उरलंय किती? आता उरलंय तुमचं ते काम कोण? संदीपनं किती दिवसात पूर्ण केलं? 30. मग आपण लिहू तिथं यस. हे यस आहे 5 नाही. यस इंटू काय? 30. आले? काय काय म्हणले? एकूण काम एक वैभव एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. हे झालं एकूण काम. एकूण काम एवढं आहे. मग एकूण काम म्हणजे काय? वैभवनं केलेलं आणि संदीपनं केलेलं. वैभव 15 दिवसात म्हणजे वैभव 15 दिवस काम करतो आणि नंतर उरलेलं काम कोण करतो? संदीप करतो. मग हे वैभवचं प्लस संदीपचं दोघांचं मिळून काम म्हणजे एकूण काम. आता सांगा काय? 60 व्ही हे किती व्ही? 15 व्ही. 15 व्ही इकडे आणा. 60 मधून 15 व्ही गेले किती हो? 45 व्ही. तिकडे किती आहे? 30 यस म्हणूत त्याला संदीप है ना. मग आता व्ही भागिले यस करू. व्ही भागिले यस. यस भागाकारात आणलं. 30 ला 30. 45 तिकडं खाली गेलं. चला 15 दोन्ही 30. 15 त्रिक 45. हे आलं तुमचं असं. म्हणजे याचा अर्थ काय? व्ही एका दिवसात. व्ही म्हणजे कोण? वैभव. वैभव एका दिवसात 2 विटा फेकतो. संदीप एका दिवसात 3 विटा फेकतो. आता एकूण काम किती आहे?
एकूण काम. वैभव 60 दिवसात ते काम पूर्ण करतो. वैभव दररोजच्या किती फेकतो? 2 फेकतो. मग एकूण काम झालं तुमचं 120. आता 120 पुढं काय म्हणलंय बघा, तर संदीप आणि वैभव मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात? 120 विटा फेकायच्यात आणि कोण कोण फेकणार? संदीप आणि वैभव दोघं फेकणार. दोघं एका दिवसात किती फेकतात? 5 फेकतात. मग किती आलं हे? तर इथं 5 दोन्ही 10, किती उरले? 2 उरले, 5 चूक 20, म्हणजे किती दिवसात? 24. उत्तर काय आलं? 24. आलं लक्षात? बघा प्रश्न कसा होता, तुम्हाला एकूण काम वैभव किती दिवसात करतो ते दिलंय, मग त्यानं 15 दिवस केले आणि उरलेलं कोण केले? त्यानं संदीपनं 30 दिवसात केले. पण माहीतच नाही की वैभव एका दिवसात किती फेकतो म्हणून व्ही लिहिलंय, ह्यानं संदीप एका दिवसात किती फेकतो माहीतच नाही म्हणून यस लिहिलंय. याच्यावरनं आपण त्यांचं एका दिवसाचं काम काढलं, त्याच्यावरनं एकूण काम आणि मग दोघांना लागणारा वेळ काढला. ठीक आहे, चला या आता. आता बघा, विवेक एक काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो किंवा करतो. विशाल हा विवेकपेक्षा, कोण? विशाल. हे महत्वाचं आहे कारण आपण हे असे घेतलेले आहेत बघा. अधिक कार्यक्षम आलं की काय करायचं? विशाल हा विवेकपेक्षा. समजा इथं जर विशाल लिहिलं तर विशाल हा कोणापेक्षा? विवेकपेक्षा. किती? विवेकपेक्षा किती? 75%. अधिक म्हणलंय म्हणून 175%. आलं लक्षात? अधिक आठवतंय मागचा टाईप. अधिक म्हणलं तर काय करायचं? 175. 100 प्लस करून लिहायचं. चला 25 4 100, 25 7 हे आलंय. मग विशाल भागिले विवेक काय असेल बरं? विशाल हे भागाकारात आणा, विवेक. पुढं काय उरलं? 7 भागिले 4. याचा अर्थ काय? विशाल एका दिवसात 7 विटा फेकतो, विवेक एका दिवसात 4 विटा फेकतो. आले? असा त्याचा अर्थ आहे. मग आता काय म्हणले? आपल्याला एकूण काम काढायचंय है ना. मग एकूण काम काढल्यानंतरच तुम्हाला पुढची स्टेप करता येईल. चला एकूण काम, त्यानं पहिलं वाक्य दिलंय, विवेक एक काम 14 दिवसात पूर्ण करतो है ना. आता सांगा, विवेक दररोजच्या किती विटा फेकतो? 4 विटा. अशा त्यानं 14 दिवस फेकल्या की काम संपते. मग एकूण विटा असतील तरी किती? तर दररोजच्या 4 फेकतो, अशा 14 दिवस फेकल्या तर विटा आहेत किती? 56. विटा किती आहेत? 56. मग आता 56 विटा विशाल एकटा किती दिवसात फेकेल है ना. मग विशाल एकटा किती दिवसात फेकेल? तर विशालला लागणारा वेळ 56 विटा फेकायच्या. विशाल एका दिवसात 7 फेकतो, 7 8 56, म्हणजे किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. हे प्रश्न तर आता तुमच्या पुढे चिल्लर वाटावत, कसं काय अशा खूप घेतलेत आपण है ना, म्हणून उत्तर काय आलं? 8 दिवस. चला नेक्स्ट. आता बघा बरं, वाव, पुन्हा आलं आपलं कोणतं की भाग 7वा मधला आला. चला म्हणजे मागच्या लेक्चरचं आलं. तुम्हाला पुढचं डायरेक्ट, समजा तुमचे मित्र असतील कोणी असतील तर डायरेक्ट पुढचं लेक्चर बघू नका, पहिल्या लेक्चर पासून बघत या. जर नाही तुमचा कॅलेंडर आपलं काळकाम पूर्ण क्लिअर झाला तर मला बोला, एकही प्रश्न तुमचा चुकू नये याच्यानुसार जर गेला तुम्ही. पण कसं, पहिल्या दिवसापासून लेक्चर बघत या. डायरेक्ट इथं आले ना तुम्हाला काहीच कळणार नाही की काय करायला आपण. चला या. आता काय म्हणले बघा, 3 पुरुष आणि 5 स्त्रिया मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. आता त्यांनी जसं दिलंय ना तसं लिहा. किती पुरुष? पुरुष म्हणजे यम लिहूत. आता 3 पुरुष प्लस किती स्त्रिया? 5 स्त्रिया. प्लस का लिहिलं? आणि आहे म्हणून. किती दिवसात पूर्ण करताय? 6. तर तेच काम 4 पुरुष 9 स्त्रिया, 4 पुरुष 9 स्त्रिया 4 दिवसात पूर्ण करतात. तर त्याच कामाला 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती महिलांची आवश्यकता आहे ते पुढचं बघूत. अगोदर हे काढा, 1 महिला आणि 1 पुरुष एका दिवसात किती विटा फेकतात. चला याला गुणून घ्या बरं. 6 त्रिक 18 m प्लस 6 पंचे 30 w, त्यांना गुणून घ्या. 16 m 36 w. आले? आता m एकीकडे w एकीकडे. चला 18 m आणि 16 m, 16 m इकडे आणले, मायनस झाले. 18 मधून हे 16 गेले, उरले काय? 2 m. 36 w मधून हे 30 w गेले, उरले किती? 6 w है ना. मग m हे भागाकारात आणा, w इक्वल टू 6, हे तिकडे न्या 2 1 3. याचा अर्थ हे आलं तुमचं, माणूस 1 पुरुष एका दिवसात 3 विटा, 1 महिला एका दिवसात 1 वीट. आता सांगा एकूण काम किती? हे महत्वाचं आहे. आता एकूण काम बोला, एकूण काम. आता
हां, एक पुरुष किती फेकतो एका दिवसात? 3 फेकतो. मग आता किती पुरुष आहेत? 3. 3 गुणिले 3 9 प्लस एक स्त्री एका दिवसात किती फेकते? 1. मग 5 स्त्रिया येतात. 5 गुणिले 1 5. 9 प्लस तुमचे 5 किती झाले? 14. 14 गुणिले 6. मग एकूण काम आलं तुमचं 14 गुणिले 6 है ना. आता याला असंच ठेवा वाटल्यास, जर आपल्याला समजा हे वाटत असेल कॅल्क्युलेशन करायला सोपं जात असेल भाग, तर ठीक आहे, बघूत आता. या आता आपल्याला काय म्हणले, तर त्याच कामाला 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती महिलांची आवश्यकता आहे? या कामाला किती दिवसात पूर्ण करायचंय? 7 दिवसात. आता सांगा 7 दिवसात पूर्ण करायचंय. एक महिला एका दिवसात किती विटा फेकते? एक महिला एका दिवसात एकच वीट फेकते है ना. मग एक महिला 7 दिवसात किती फेकेल? 7 विटा. म्हणजे एका बाईनं 7 दिवसात फेकल्या 7 विटा. अशा 7 विटा फेकणाऱ्या 7 दिवसात किती बाया लागतील? तर एका बाईनं एका दिवसात एक वीट फेकते, अशा 7 दिवस फेकल्या तर एका बाईनं 7 दिवसात 7 फेकल्या. मग अशा किती बाया लागतील? तर 7 दोन्ही 14. उत्तर काय आलं? 12 स्त्रिया. किती लागतील? 12 स्त्रिया. आले? यस. तर उत्तर आलं आपलं 12 स्त्रिया. ठीक आहे, चला प्रश्न बघा कसे आहेत. मागे जे झाले तसेच आहेत. एक आता परत हा आला बघा तुमचा भागवाला. आता किती लोक दिले त्याच्यात? हां, किती लोक आहेत बघा बरं. ए एका कामाचा 1/3 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. त्याच कामाचा बी 3/5 भाग 24 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी 10 दिवस. पहिल्यांदा टेबल तयार करून घ्या. हां, किती जण येतं? 2 जण, ए आणि बी. ए एका कामाचा 1/3 भाग 10 दिवसात. मग तुम्हाला काय म्हणलं, आता जो भागाकारात असेल त्याने याला गुणायचं आणि वरच्यानं भागायचं. 3 गुणिले 10 30. 30 भागिले 1 30च. म्हणजे याचा अर्थ हे 30 आले. बीचं बोला. हां, 5 याला गुणायचं. मग काय लिहिणार तुम्ही? 24 गुणिले 5 आणि भागिले काय लिहिणार? वरचा. तर तो असा 3 8 24 म्हणजे 8 पंचे 40. हे काय आलं? 40. ह्यांचा लसावी किती? 120. चला याला भागा 4, ह्याला 3. काय काय म्हणलंय आता पुढे? हा, इथं दोघांनी 10 दिवस एकत्र काम केले आणि दोघंही काम सोडून निघून गेले. दोघं एका दिवसात किती विटा फेकतात? 7 विटा फेकतात. मग दोघांचे 10 दिवसाचे किती काम झाले असेल? दोघांचे 10 दिवसाचे काम तुम्ही रेषेवरती सोडवा. 10 दिवसाचे काम किती असेल? 10 गुणिले एका दिवसात किती फेकताय? 7. हां, 10 गुणिले एका दिवसात किती फेकताय? 7. म्हणजे 70 विटा फेकल्या. आता पुढं काय म्हणलंय, तर उर्वरित काम सीने 15 दिवसात पूर्ण केले. मग बघा आता उर्वरित काम किती आहे? 120 मधल्या 70 गेल्या, किती उरल्या? 50. आता ह्या 50 विटा कोण फेकण्या? सीनं फेकल्या. म्हणे सी करणार, सी फेकणार. ठीक आहे, मग सांगा आता 50 विटा सीनं 15 दिवसात फेकल्या. मग एका दिवसाचं काम जर काढायचं असेल तर सीचं कसं काढायचं? 50 भागिले ते किती दिवसात फेकल्या? 15. 5 त्रिक 15. इकडं 5 10 50. म्हणजे एका दिवसाचं काम आलं त्याचं 10 भागिले 3. एका दिवसाचं काम काय आलं? 10 भागिले 3. तर त्याच कामाचा 2/3 भाग एकटा सी किती दिवसात पूर्ण करेल? या कामाचा 2/3 भाग सांगा बरं. एकटा सी बोला 120चा 2/3 भाग. 2/3च. यस, 2/3 भाग म्हणजे किती विटा? बोला बरं. हां, 3 1 3 3 12. तर हे आलं तुमचं 80 विटा. 80 विटा कोण फेकतोय? आता सी फेकतोय. 80 विटा कोण फेकतोय? सी फेकतोय. सी एका दिवसात किती फेकतोय? 10 भागिले 3. मग हे 10 भागिले 3 जे आहे ह्याला वेस्ट करा. तर हे 10 भागिलेवाले काय जातील? वरी जातील. 0 0 कटला. म्हणजे किती दिवस? 24 दिवस. उत्तर काय आलं? 24 दिवस. थोडासा लेंदी टाईप प्रश्न होता हा है ना, कारण त्यानं पुढे आपल्याला शेवटी विचारताना त्या कामाचा उर्वरित भाग हे बी म्हणलंय, त्याच्यामुळे थोडासा लेंदी होता. चला या आता. आता हे आपल्याला दिले दुप्पट कार्यक्षम, तिप्पट कार्यक्षम अशा पद्धतीचा. आता याच्यात काय म्हणलंय हे तर प्रश्न तर आपल्याला खूप झालेत बघा. हे पट्टीवाले कसं करायचं? ए हा बीच्या दुप्पट कार्यक्षम आहे. तुम्ही लिहा इथं ए बी आणि पुढं म्हणलंय काय? सी हा बीच्या तिप्पट कार्यक्षम आहे. आता कसं करणार बघा. ए हा बीच्या दुप्पट. बी जर 1 वीट फेकत असेल तर यानं 2 फेकणार. आणि सी हा बीच्या तिप्पट. बी जर 1 फेकत असेल तर यानं 3 फेकणार.
आता पुढं काय म्हणले, तिघे मिळून एक काम 5 दिवसात पूर्ण करतात. आता मला सांगा, एका एका दिवसाचं काम तर आपल्याला मिळालं है ना, एकूण काम. आता बोला, एका दिवसात सगळे किती विटा फेकायले तर 6. मग यांनी दररोज 6 फेकतात, असे 5 दिवस फेकले, याचा अर्थ विटा किती होत्या, 30 विटा. आता पुढं काय म्हणले, हां 30 विटा. तर ए आणि सी दोघांनी मिळून किती दिवस काम केले, 5 दिवस काम केले. कोण ए आणि सी न. चला, ए व सी चे 5 दिवसाचे काम तर सांगा. ए आणि सी चे 5 दिवसाचे काम. बोला, ए आणि सी एका दिवसात किती विटा फेकतात, 5. मग यांनी 5 दिवस फेकल्या, म्हणजे याचा अर्थ ह्यांनी 25 विटा फेकल्या. आता उरल्या किती विटा, 5 विटा. मग आता उरलेल्या विटा कोण फेकणार, काय म्हणलंय त्यानं, बी फेकणार. मग उर्वरित काम बी करणार. उर्वरित काम कोण करणार, बी करणार. उरल्या किती, 5. आणि बी एका दिवसात किती फेकतो, एकच फेकतो, म्हणजे त्याला किती दिवस लागतील, 5 दिवस लागतील. सरळ सरळ 5 दिवस. आलंय. चला, यस. बघा, प्रश्न तुम्ही जर याचा कंटिन्यू सराव केलात तर प्रश्न तुमचे एकदम इझी होऊन जातील आणि तुम्हाला मग ते तलाठीचा IBPS पॅटर्न असो का तुमचा वन विभागातले असो, कुठलेही असो, तुम्हाला ते सोपे जातील. ठीक आहे, पण याला मात्र सराव पाहिजे. चला, या आता काय म्हणले बघूत. जर 15 व्यक्ती प्रति दिवस 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर त्याच कामाचा 2/3 भाग प्रति दिवस 9 तास काम करून 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती व्यक्तींची आवश्यकता आहे. आता हे पहिल्याच टाईपचा आहे क्वेश्चन. फक्त थोडासा काय केलं त्यानं, काम मात्र पहिलेचं काम मात्र कसं होतं, समजा 1 असेल तर नंतरचं काम काय झालं, 2/3. बघा आता, 45 व्यक्ती दररोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करताय, 18 दिवसात. आणि काम किती आहे, 1 म्हणून समजा. 1 म्हणा, तुमच्या मनानं काही घ्या, पण नंतरचं काम काय घ्या, या त्याच्यात 2/3 घ्या. मग आता पुढे किती व्यक्ती आवश्यक आहेत, म्हणजे M2 काढायचे. दररोज 9 तास, किती दिवसात, 20 दिवसात. काम किती आहे, पहिलं जर 1 असेल तर 1च्या 2/3 काम आहे है ना, 2/3. मग आता याला इथंच व्यस्त करा. हां, 2 हे 3 वरी गेले. भाग पण देऊ शकता, बे एक बे, हे आलं 10. आता तुम्ही तिकडून इकडं भाग द्या का इकडून तिकडं भाग द्या, कसाही भाग द्या. बघा आता, 9 1 9, 9 5 45. पुढे आणखी भाग द्या, कितीनं भाग जातो, 3 1 3, 3 सख 18. काय, 3 सख 18. आणखी भाग द्या, 2 न देतो. हां, बे चौक 8, बे पंचे 10. आता इकडं 5 उरले, इकडं 6 4 5 उरले. 5 1 5, 5 1 5 कटले. इकडं काय आलं, 4 गुणिले 6 24. इकडं काय आलं, माणसे M2 24 माणसे. मग याला म्हणू शकता तुम्ही 24 माणसे. ठीक आहे, हे आलं तुमचं उत्तर, 24 माणसे. चला, नेक्स्ट बघूत. आता आपल्याला आता हे काय म्हणले बघा, हे तर एकदम साधा आहे. कसा आहे, एकदम साधा आहे. कसा, आता ह्याच्यात आपल्याला 2च व्यक्ती दिल्यात. कसं दिलंय तर A आणि B दिलंय. A हा B च्या दुप्पट कार्यक्षम. B जर 1 तर ह्यानं किती, 2 विटा. त्यानं म्हणलंय दोघे मिळून एक काम 13 दिवसात पूर्ण करतात. एकूण काम बोला बरं, एका दिवसात दोघं मिळून 3 विटा फेकतात है ना. असे त्यांनी 13 दिवस कंटिन्यू फेकले तर काम संपायलंय, म्हणजे याचा अर्थ 39 विटा आहेत. बरोबर आहे. तर एकटा बी 39 विटा किती दिवसात फेकेल, एकटा बी 39 विटा किती दिवसात फेकेल, हां किती दिवसात फेकेल, तर बी करणार. आता बी करणार, एकूण काम काय करणार, बी करणार. 39 विटा आहेत, बी एका दिवसात एकच फेकतो, म्हणजे याला किती दिवस लागतील, 39 दिवस लागतील. एवढं सोपं होतं हे, 39 दिवस लागतील. चला पुढे. आता अशा प्रश्नांना आता तेवढा वेळ घालू नका. पहा आता हे, आता आपल्याला याच्यामध्ये काय म्हणले, ए आणि बी अनुक्रमे एक काम 10 व 5 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी 2 दिवस एकत्र काम केले आणि त्यानंतर बीच्या जागी सी त्यामध्ये सामील झाला आणि पुढील 3 दिवसात काम पूर्ण झाले. ठीक आहे. बघा आता आपल्याला काय म्हणलंय त्यानं, ए आणि बी अनुक्रमे एक काम किती दिवसात, 10 दिवसात पूर्ण करतात. चला टेबल बनवा ना, ए आणि बी, ए बी
हां ये 10 ह्यानं 5 लसावी किती हो 10 आलाय, लसावी किती 10 आलाय, याला भागा बरं आणि याला भागलं तर 2. आता काय काय म्हणलं, या दोघांनी किती दिवस काम केले 2 दिवस काम केले. एका दिवसात ते दोघं किती विटा फेकतात, एका दिवसात ते दोघं फेकतात 3 विटा है ना, एका दिवसात किती फेकतात 3 विटा. मग दोघांचे 2 दिवस काम केले तर 2 दिवसाचे काम किती 6 विटा. 2 दिवसाचे काम, 2 दिवसाचे काम किती, तर 2 गुणिले एका दिवसात 3 फेकतात म्हणजे 6. हां इथपर्यंत आलो, 6 विटा त्यांनी फेकल्या. त्यानंतर बीच्या जागी कोणाला सी आला, त्यानंतर बीच्या जागी कोणाला आहे सी आलाय. मग आता बीच्या जागी सी त्यामध्ये सामील झाला. आता बी आणि सी न पुढील 3 दिवसात काम पूर्ण केले. मग आता सांगा बी व सी यांनी, बी व सी यांनी काय केलंय, पुढीलचं जे काय काम उरलंय ते उर्वरित काम किती आहे ते सांगा ना अगोदर. उर्वरित काम किती आहे 4. ते कोण केलं, बी आणि सी न केलं. आता बघा 4 विटा फेकायच्यात. बी एका दिवसात किती फेकतो, 1 फेकतो का 2, बी एका दिवसात 2 फेकतो. 4 विटा फेकायच्या. बी आणि सी की कोण, सॉरी बी नाही, तिथं बी तर गेलाय ना, बीच्या जागी कोणाला सी, म्हणजे ते ए व सी न केलंय काम है ना, कोण केलंय ए न सी, सॉरी त्याच्यामध्ये बी काम सोडून गेलाय आणि बीच्या जागी कोणाला आहे सी आलाय, म्हणजे ए व सी न उर्वरित काम केलं. विटा किती येतात 4 आणि ए एका दिवसात किती फेकतो 1. आता सी किती फेकतो माहिती आहे का, नाही, मग सी तसंच लिहा. मग 4 विटा ह्या दोघांनी फेकायला लावलेत किती दिवस, 3 दिवस. IMP क्वेश्चन आहे बघा, ह्याला तुम्ही 4-5 स्टार देऊ शकता. कसं काय, कारण हे अशा पद्धतीचा प्रश्न आलाच नव्हता आपल्या सिरीजमध्ये, बरोबर आहे, इथून मागे, म्हणून हा VIP आहे थोडासा. ठीक आहे, IMP क्वेश्चन आहे. चला आता याच्यावरनं सांगा बरं, यानं याला तिकडं न्या. हां 1 गुणिले 3 3, 3 प्लस सी 3C, काय आले असं. आता त्याला इकडं आणा, तर 4 मायनस 3 किती हो 1, 1 इक्वल टू 3C. मला सी काय करायचं आहे, इकडे भागाकारात आणायचं आहे, तर 1/3. हे झालं सीचं तुमच्या एका दिवसाचं काम, सीचं एका दिवसाचं काम. तर विचारले काय, त्या कामाचा 60% भाग सी किती दिवसात पूर्ण करेल. 10चे 60% काढा बरं, 10चे 60%, 10चे 60% काढले तर काय आले 6, म्हणजे 6 एवढं काम त्यांना किती दिवसात पूर्ण करतो तो काढायचा आपला सीचा. मग सी एका दिवसात किती विटा फेकतो 1/3. मग एवढ्या फेकायला त्याला किती लागतील, 3 ला व्यस्त करा, 6 गुणिले 3 किती दिवस 18. म्हणून उत्तर काय आलं 18. एकदम मस्त प्रश्न होता बघा. ठीक आहे, हे असा भाग लिहा, हे नंतरचा भाग आहे. याच्यामध्ये अशा टाईपचं जे आहे, आपण आतापर्यंत एकही प्रॉब्लेम मग घेतला नव्हता, एकाही क्वेश्चनमध्ये असं आलेलं नव्हतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याला थोडंसं बाजूला लिहा आणि डबल परत तुम्ही एकदा आणखी सोडवा. म्हणून याचं उत्तर काय आलं 18. काय आलं उत्तर 18. ठीक आहे, असे प्रश्न आहे ना बार बार सराव करायचा. नेमकं याच्यात काय काय झाले, तर हेच प्रश्न आपल्याला TCS आणि IBPSला विचारतात. आपल्या परीक्षांना इथून मागे अशा पद्धतीचे क्वेश्चन नव्हते, परंतु हे TCSचे IBPSचे सर्व तुम्हाला क्वेश्चन असेच सापडतील. ठीक आहे, चला आता आणखी एक बघा काय म्हणलंय परत. आता हे तसाच आहे का बघा बरं. हां थोडासा वेगळा आहे. कसा, ए एक काम 35 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात. मग आता यांचा हे काढा, लसावी काढा, ए बी. चला, ए एक काम 35 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात. हां यांचा लसावी किती बरं, लसावी किती बाजूला लिहा वाटल्यास. समजा हे होत असेल तर 35 आणि दुसरं कोण 15. दोघांना 5 न भाग द्या, 5 7 35, 5 त्रिक 15. आता जात नाही, घ्या 21, तर हे 21 केलं तर काय आलं 105. 105 आले. आता 105ला 35 न भागा 3 आलं, इथं 15 7 105. आता काय काय म्हणलंय बरं त्यानं. हां आता काय म्हणलंय त्यानं म्हणलंय आपल्याला दोघांनी 8 दिवस एकत्र काम केले. आता सांगा 105 एवढं काम आहे, एका दिवसात हे किती विटा फेकायलेत 10. मग दोघांनी 8 दिवस काम केलंय, मग दोघांचे 8 दिवसाचे काम सांगा. 8 दिवसाचे काम, दोघांचे 8 दिवसाचे काम. हां
एका दिवसात 10 विटा फेकतात, 8 दिवसात त्यांनी 80 फेकल्या. मग आता उरल्या किती? 25 विटा. काय उरल्या किती? 25 विटा. मग आता उर्वरित काम बघा, आता उर्वरित काम किती? 25 है ना. 105 मधल्या 80 फेकल्या, उरल्या तुमच्या 25. आता 25 विटा उर्वरित कामाच्या 60% भाग म्हणजे 25च्या 60%. चला 60 भागिले काय करणार? 100. 0 0 5 2 10 5 5 25 बे 1 बे 3 6 म्हणजे 15 विटा कोणाला फेकायच्यात म्हणले? येला फेकण्यास किती दिवस लागतील? 15 विटा. ये एका दिवसात किती फेकतो? 3. तर किती दिवस लागतील? 5 दिवस. किती दिवस लागतील? 5 दिवस. म्हणून उत्तर काय आलं? 5 दिवस. बघा कसला प्रश्न होता, एकदम साधा है ना, काहीही अवघड नाही त्यामध्ये. ठीक आहे, तर उत्तर काय आलं आपलं? 5 दिवस. आलं लक्षात? यस. तर मित्रांनो, आपल्या ह्या 8व्या भागामध्ये आपण जे कव्हर केलं आहे आज ते पूर्ण मिक्स प्रश्न होते. उद्याचा जो भाग असेल त्याच्यामध्ये मिक्स प्रश्न असतील आणि 5 ते 7 प्रश्न असे असतील की जे मागे आपण बघितलेले नाही आणि त्यामध्ये MPSCचे काही 2-4 प्रश्न आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं उद्याचा भाग जो आहे तो पण फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण काळकाम हा भाग पूर्णतः कंप्लीट झाला असं जाहीर करणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन खूप आलेत. काय क्वेश्चन खूप आलेत, परंतु सेम कन्सेप्ट सेम टाईपचेच क्वेश्चन जास्त झालेले आहेत. मग आपण त्यातले काय केले? सेम क्वेश्चन बाजूला काढले आणि जेवढे मग इतर व्हेरिएशन्स तुम्हाला मिळतील तेवढे व्हेरिएशनचे क्वेश्चन आपण एकत्र करून कव्हर केलेले. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चरला जे घेणार आहोत ते पण असेच असतील, थोडेसे वेगळे काही क्वेश्चन असतील. तर आपण पुढच्या लेक्चर हे झाल्यानंतर म्हणजे 9वा भाग झाल्यानंतर आपण काय करणार आहोत बघा, नळ टाकीचा हा भाग पूर्ण करणार आहोत. म्हणजे काळकाम आणि नळ टाकी हे दोन्ही चॅप्टर कारण एकमेकाशी रिलेटेड आहेत है ना. इथं कसं आहे, माणसं आहे, तिथं काय होतं? काळकाम होतं. तर नळ टाकी आणि काळकाम पूर्ण झालं की तुमचा या चॅप्टरवरचा कोणताही प्रश्न येऊ, तुमचा तो मार्क गेला नाही पाहिजे. आणि इथून मागे हिस्ट्री आहे, तुम्ही काढा. या चॅप्टरवरती तुम्हाला एक तरी प्रश्न सापडतोच. या तुमच्या काळकाममध्ये आणि नळटाकीमधले एक तरी प्रश्न प्रत्येक पेपरला सापडतो, म्हणून तुमचा हा एकही प्रश्न जाऊ नये. अशाच पद्धतीनं प्रत्येक चॅप्टर जर आपण कव्हर केलं तर एकही प्रश्न तुमचा चुकू नये, एकही मार्क जाऊ नये. ठीक आहे, आता एका ग्रुपला मी सकाळी एक चॅटिंग करत होते मुलं. टेटचा ग्रुप होता. काय टेटचा ग्रुप होता. तर त्या टेटच्या ग्रुपमध्ये ते मुलांनी काय म्हणले, तर मुलं असे म्हणलेत तिथं की कोणालाच मार्क आलेले नाहीत. काय म्हणले, तर कोणालाच मार्क आलेले नाहीत, सगळे घरीच बसलेत असं म्हणलेत. आणि ज्यांनी क्लास लावलेत त्यांना तर 60च मार्क आलेत अशी कमेंट वाचलोय मी. ज्यांनी क्लास लावले होते त्यांना 60 मार्क आलेत आणि ज्यांनी नाही लावले होते त्यांना तर बरं आलेत कमी. बरोबर आहे. परंतु मित्रांनो, तिथं तुम्ही चूक काय केली, तुम्हाला हे कन्फर्म माहीत होतं का टेटचा पेपर IBPS काढते है ना. मग तुम्ही स्टेटचं का घासत बसले? जुना पॅटर्न का घासत बसले? मग तुम्हाला माहीत होता IBPS पेपर काढतंय, मग तुम्ही IBPSचाच पॅटर्न फॉलो करायला पाहिजे होता ना. म्हणजे काय झालं, गेले तुम्ही पेपरला भूगोलचा समजून आणि पेपर निघला इतिहासचा, असं झालं ना ते. मग ते तसं होऊ नये म्हणून आत्ताच आपल्याला माहीत आहे की पुढच्या परीक्षा जेवढ्या काय आहेत त्या घेणारी संस्था कोण आहे? IBPS आणि TCS. मग आपण त्यांनाच धरून पूर्ण कव्हर करणे, एकही प्रश्न चुकणार तुम्ही बघा फक्त. आता उद्या आपलं 2 दिवसामध्ये रिझनिंगचा पोर्शन सुरू करणार आहोत आणि रिझनिंगच्या पोर्शनमध्ये सुद्धा आपल्याला कोणाला फॉलो करायचं आहे? IBPS आणि TCSला फॉलो करायचं आहे. खूप बदल आहे आपल्या पॅटर्नमध्ये इकडच्या आणि IBPS TCSच्या खूप बदल आहे. आणि त्यांचे क्वेश्चन जसे त्यांनी तो पॅटर्न दिलेला आहे सिलेबसमध्ये ना, त्याच पॅटर्नवर आधारित प्रश्न येतात. म्हणजे आपल्याला जर तो कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याच्यावरचा प्रश्न कसा येऊ द्या, तुमचा चुकणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो, असंच आपल्या इतरही मित्रांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा यासाठी आपल्या ह्या चॅनल्सची लिंक तुम्ही इतर ग्रुपला शेअर करा, इतर मुलांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, माझ्याकडे काही जेवढे सोशल मीडियावरती ग्रुप असतील त्या ग्रुपवरती मी सेंड करतो. ठीक आहे, तर मित्रांनो, आजपेक्षा आणखी उद्या बेटर करण्यासाठी परत आपण मिळूयात, आपल्या चॅनलवरती भेटूयात आणि पुढील भाग आपण कंप्लीट करूयात. ओके, धन्यवाद.